तर बंधूबाबा अशोक खराच्या दुष्कृत्यांचा भंडाफोड झाल्यामुळे या प्रकरणात कुणाकुणाचं बिंग फुटणार याचीही चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. बंधू खरातमुळे काही राजकीय नेत्यांची नावं समोर येण्याची शक्यता आणि अशातच आता विरोधकांकडून अशोक खरातच्या जीवाला धोका असल्याची भीती वर्तवण्यात येते. पुरावे नष्ट करण्यासाठी खरातचा एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती विरोधकांनी अधिवेशनात बोलून दाखवली. अशोक खराचं इन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण. जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना याची फाईल तयार झाल्यानंतर बडा खेला महाराष्ट्र में होगा. आज माझं इथे निवेदन आहे की इराणचं युद्ध हे फक्त जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्स बाहेर येऊ नये म्हणून चालू आहे. जेफ्री एप्स्टीनला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी जर जगाच्या पटलावर आल्या तर सगळं खतम होऊन जाईल. आणि म्हणून जेफ्री एप्स्टीनचं काय बाहेर येऊच नाही म्हणून 1 मिनिटात 30 सेकंदासाठी अंधार होतो आणि जेफ्री एप्स्टीन मिडीला सापडतो. अशोक खरातचं असं काही होऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहे. आता बंधू खरातांकडे सगळ्यांची नावं आहेत, एक एक नावं बाहेर पडत आहेत, परंतु ही नावं अजून किती नावं बाहेर पडतील यासाठी खरोखरच बंधू खराताला संरक्षण दिलं पाहिजे. आणि त्याच्या जीविताला धोका होईल तर ही नावं पुढची नावं उघडण्यासाठी सत्तेसाठी हे रेडा कापू शकतात, तर माणसाला पण कापू शकतात. त्यामुळे ह्याच्यावर त्यांना संरक्षण मिळून योग्य नावं जी खरी आहेत ती बाहेर पडली पाहिजेत. दरम्यान खरात प्रकरणावरून भोंदूगिरीवरनं विरोधक सरकारला घेरत असताना विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये अंधश्रद्धेवरून कोपरखळी लगावली. जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यानी संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली. 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेत. याच दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जयंत पाटील आपल्या मुलासोबत बंधूबाबा खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात गेले होते. या संदर्भात जयंत पाटलांची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही पडळकरांनी केली. अनेक खळबळजनक दावे त्यांनी केले आहेत. जयंत पाटील तिथं जाऊन आलेले आहेत, त्यांच्या मुलाला पण ते घेऊन गेलेले आहेत. मी काल पण परत आमच्या नाशिकच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी मी बोललो तर त्यांनी मला 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की जयंतराव इथं मुलाला घेऊन आला होता. अशोक खरात हा ईश्वरपूरला गेला होता. जयंतरावच्या तिथं एक मंदिर आहे, तिथं त्यानं पूजा केली होती. तर ह्याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. मला तरी असं कळालं की जयंतराव आणि त्याच्या मुलाला तर राजकीय करिअर करण्याच्या हेतूनं रक्ताची पण आंघोळी घातलेली आहे. मग आता हे आम्हाला समजलं आहे, याचा तपास पोलिसांनी करावा. कशाच्या रक्तानं आंघोळी घातली? कारण आता काल तर समजलं की 5 नरबळीपर्यंत त्यानं काहीतरी असं कृत्य केलेलं आहे. मग माणसाच्या रक्तानं घातली का, कुत्र्याच्या घातली का, डुकराच्या घातली का, कोंबड्याच्या घातली का, काय केलं आहे ते समोर आलं पाहिजे ना. हा राज्याला सांगतो की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि मी सुसंस्कृत आहे. आता सुसंस्कृत आहे, मग हा इथं तर कसं काय केलं? जो माणूस अनेक महिलांना, गर्भवती महिलांच्यावरती अत्याचार करतो आहे, तो ह्याचा गुरु, तो यांच्या घरी येतो, तो यांच्या घरी येऊन पूजा घालतो 2 दिवस. हे काय कोणाला माहीत नाही का? सगळ्या ईश्वरपुरात माहीत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.